त्या कार्मिक अकाउंटमध्ये तुमचा पुण्यसंचय किती आहे, मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वामी कुठे कुठे मदत करणार आहेत. तुमच्या आयुष्यात स्वामी येणं हा पण योगायोग नसतो. सेम ठिकाणी दोन्ही एनर्जीज काम करतात. तुमची इच्छा आहे नाही काही फरक पडत नाही, ती एनर्जी काम करत असते. ही जी शास्त्र आहेत ही एकमेकांना अशी पूरक आहेत. आता ज्योतिष शास्त्र, ज्योतिष ह्या शब्दात सगळं आलंय. ज्योत, ईश्वराची. आपल्या आयुष्यात येणारी वास्तू ही कुंडलीप्रमाणेच असते. म्हणजे तुमची कुंडली सांगते की तुम्हाला अशीच वास्तू या पर्टिक्युलर पॅचमध्ये मिळणार आहे. आग्नेय दिशेमध्ये जर किचन नसेल, कारण वास्तविक आपलं शास्त्र असं सांगतं की आग्नेय दिशेमध्ये किचन असावं, कारण किचनमध्ये मुख्यतः अग्नी प्रज्वलित होत असतो आणि तो रोज होतो. आग्नेय दिशामध्ये जेव्हा रोज अग्नी प्रज्वलित झाला की ते स्थान आपसूक ऍक्टिव्हेट होतं. जेव्हा दरवाजाच्या बाहेर दिवा लावतो बघा, दिवाळीला आपण दोन्ही ठिकाणी लावतो, पण एरवी कमीत कमी तुमच्या दरवाजाच्या बाहेर जर तुम्ही दिवा लावला तर निगेटिव्ह ऊर्जा आतमध्ये यायचा चान्सच नाही आहेत, प्रश्नच नाही. बऱ्याच जणांना अशी सवय असते की तोरणं लावल्यानंतर अगदी 15-15 दिवस 3-3 आठवडे दरवाजावर तोरणं तशीच असतात सुकलेली. तर ते अतिशय घातक आहे. निगेटिव्ह ऊर्जा इन्व्हाइट करायचं स्तोत्र आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, हेयम दुःखम अनागतम, अर्थात की जे होऊ घातलेलं दुःख आहे, जे खूप लांब आहे, समजा 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाने, हे जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं. नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट स्वराज्य उद्योजकांचं मध्ये मी रोहित सुर्वे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर शुभांगी राणे. ह्या वास्तुशास्त्र एक्सपर्ट आहेत, सोबतच ज्योतिषशास्त्र, टॅरो कार्ड आणि डाउजिंग यामध्येही एक्सपर्ट आहेत. तर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, त्यांचा नक्की व्यवसाय काय आहे आणि कशा पद्धतीने ते आजतागायत काम करत आहेत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. थोडा आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना दिलात तर बरं होईल. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिलं तर तुमच्या सर्वांचे आभार, तुमच्या टीमचे आणि तुमचे, की तुम्ही मला इथपर्यंत येण्याची संधी दिलीत. माझं नाव डॉक्टर शुभांगी राणे. मी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, टॅरोट कार्ड, ज्याला चित्रलिपीचं शास्त्र आपल्या पूर्वापार म्हणत आले ते, आणि डाउजिंग म्हणजे ज्याला लोलक विद्या असं म्हणतात. तर या सर्व विद्यांचा अभ्यास गेले मी 15 वर्ष करते. त्याचा जो काही बेस्ट परिणाम देता येईल त्याचा प्रयत्न आत्तापर्यंत माझा चाललाय. 15 वर्षाचा हा पूर्ण प्रवास एका शब्दात सांगायचं झालं तर सांगेल की आवड असली की सवड मिळते, आणि तो माझा खूप छान अनुभव आहे आतापर्यंतचा. या 3-4 गोष्टींकडे आपण कसे वळला आणि आपलं शिक्षण काय आणि आपण या सगळ्याकडे कसं वळायचं ठरवलं, किंवा काही असं घडलं का की याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला यावंसं वाटलं? खरंच छान प्रश्न आहे, कारण माझ्या बाबतीत नक्कीच हा लागू पडतो की माझं शिक्षण मी MA केले सोशॉलॉजीमधून, मुंबई युनिव्हर्सिटीमधून, आणि त्याबरोबर मी फायनान्स सेक्टरमध्ये काम करत होती आहे म्हणजे. आणि त्यामध्ये फायनान्समध्ये असताना अगदी मला एक 15 वर्षापूर्वी जर समोरून कोणी येऊन सांगितलं असतं की अरे शुभांगी, तू सूनर यू विल बी, की तुम्ही वास्तू किंवा या ज्योतिषशास्त्राजवळ, तर कदाचित मीच त्या व्यक्तीवर हसले असते की अरे काय आहे, माझं छान चाललंय फायनान्स आणि मी कशाला जाऊ. पण स्वामींचं नियोजन काहीतरी वेगळं असतं. घडविणारा घटक तो खूप छान हे करतो, आणि त्यांनी मला अशा काही माझ्या आयुष्यात घटना घडल्या की मी आपसूक ह्या क्षेत्राकडे वळली गेली. कारण मुळात मला वाचनाची आवड असल्यामुळे खूप वाचन झालं या क्षेत्राशी संबंधित. आणि मग कसं असतं की फक्त वाचन नाही होत माझं, मग प्रश्न पडतात. आणि मला असं वाटतं की आपल्या शास्त्राशी संबंधित प्रश्न पडले की उत्तरं शोधणं हे अतिशय गरजेचं असतं, आणि तो प्रवास मला इथपर्यंत घेऊन आला.
मग पूर्वी प्रश्न पडले होते वास्तुशास्त्र. मग वास्तुशास्त्र जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की नाही, इथे ग्रह पण आहेत, म्हणजे ज्योतिषशास्त्र पण आहे. ते वाचल्यावर आलं की या ज्योतिषामध्ये अंग पण आहेत. मग न्यूमरोलॉजी पण आली. मग न्यूमरोलॉजी आली तर हे ऊर्जेचं शास्त्र आहे. मग लोलक विद्या पण आली. आता हे सगळं जेव्हा आलं तेव्हा ह्या सगळ्यांचं समीकरण कुठेतरी निसर्गाशी जोडलं गेलं आहे. मग निसर्ग आहे तर तिथे चित्र आली, मग टॅरोट लिपी पण आली. आणि मग हे एकमेकांना पूरक असणारं शास्त्र काय करतं, कसं इम्प्लिमेंट करतं, हे करत असताना स्वतःचा अभ्यास करत 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 मग मी या क्षेत्राकडे वळली. किती वर्ष आपण या क्षेत्रामध्ये आहात? प्रॅक्टिकली सांगायचं तर 15 वर्ष झालीत, पण तसं 20 वर्ष ऑलमोस्ट मी कंप्लीट केली आहेत. पहिली 5 वर्ष ही मी स्वतःसाठी, मित्रमैत्रिणींसाठी आणि रिलेटिव्हसाठी असं केलं होतं. पण नंतरची म्हणजे जी 15 वर्षापूर्वीपासून मात्र मग मी प्रोफेशनली या क्षेत्रात उतरली. म्हणजे मला गुरूंनीच सांगितलं की नाव यू आर रेडी टू गो. ओके. तुम्ही म्हणालात की तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आणि ज्याच्यामुळे या क्षेत्राकडे यावं लागलं. या घटनेमध्ये स्वामींचा खूप मोठा रोल आहे असं तुम्ही मागे म्हणालात. तर ती नेमकी घटना काय आहे ते सांगू शकता का? नक्कीच आवडेल मला सांगायला. स्वामींचा रोल म्हणण्यापेक्षा मी खूप स्ट्रॉंग बिलीव्हर आणि ह्या गोष्टीवर अगदी ठाम आहे की आपल्या आयुष्यात म्हणजे आत्ता आपण समोरासमोर बसलोय हे स्वामींचं नियोजन आहे. अदरवाईज आपण इथे नसतो. तर तुमच्या आयुष्यात येणारा एक छोटासा SMS पण स्वामींनी नियोजित केलेला असतो. हे मी का सांगते की मी म्हटलं तसं की वाचनाची आवड असेल तर पुस्तकं माणूस घेत राहतो. तसं मी जवळजवळ 100-1 पुस्तकं वाचली असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त. त्या पुस्तकांचं असं होतं की 1 नंबरचं पुस्तक 10 नंबर बरोबर एक्झॅक्ट अपोजिट आहे. 11 नंबरवाला 1 नंबरला तर पूर्ण दोषरहितच करतोय की हे नाहीच आहे. 99 वाला म्हणतोय की तो 1 नंबरवाला बरोबर बोलतोय. सो ते इतकं मला कन्फ्युजन झालं की नक्की खरं काय. म्हणजे ठीक आहे सगळेजण वास्तुशास्त्राबद्दल बोलतात कारण माझी सुरुवात वास्तुशास्त्राने झाली होती. मग असं आता सोशिओलॉजीची विद्यार्थिनी असल्यामुळे काय होतं की आपण समाजाला आसपास बघत असतो. मग म्हटलं आपण थोडंसं अजून वेगळ्या प्रकारे जाऊ. पण सगळीकडे हातपाय मारल्यावर आहे ना मला एका टाईमला ना मी असं हे झाली, फ्रस्ट्रेट झाली की अरे काय आहे, काहीच लिंक लागत नाही आहे. आणि माझा खरंच अनुभव सांगते तुम्हाला. मी मठात जायचे, गुरुवारी मठात गेली आणि स्वामींना सांगितलं की स्वामी माझं फायनान्स खरंच छान चाललं आहे. 2 वेळचा खाऊन पिऊन सुखी आहे, मस्त आहे, आय एम हॅपी व्हॉट एव्हर आय हॅव. हे जर देत आहे तर बेस्ट द्या, नाही ते मला नको आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगताना ना मी हे सगळं मला इमॅजिन होत आहे की मी जेव्हा मठात बसली होती. मठही सांगते तुमच्या प्रेक्षकांना कळावं म्हणून की अर्थात स्वामी कुठल्याही मठात अनुभव देतातच. डोंबिवलीचा रामनगरचा जो स्टेशनजवळचा मठ आहे आणि नॉर्मली माझं असं आहे की मी स्वामींशी बोलते कमी, भांडते जास्त, पण ठीक आहे म्हणजे माझं चालतं ते. तर मी म्हटलं मला हे द्यायचं आहे तर द्या, अदरवाईज मला नको आहे. आणि तो कदाचित माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा दिवस असेल की मी त्यांना नमस्कार न करताच बाहेर आली होती. इतकी रागवली होती मी. हो. आणि हे आली, घरी आली. अमोलने म्हणजे आमच्या अमोलने विचारलं की अरे काय झालं आहे तुला. म्हटलं काही नाही, आम्हाला आज बोलायचं नाही, मला शांत राहायचं आहे. तर मला ठीक आहे ओके. ही गोष्ट संध्याकाळची, कारण मी रात्री संध्याकाळी मठातून घरी आली होती. आपण जसं एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा पडीक असतो की ठीक आहे. शनिवारी, शुक्रवारी किंवा शनिवारची गोष्ट असेल, मला एक त्या ग्रुपवर SMS येतो आणि 200-250 पेंडिंग SMS असलेल्या ग्रुपवर मी क्लिक करते. मी मगाशी म्हटलं की तुमच्या आयुष्यात येणारा SMS पण तुमची पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो, तो हा माझा अनुभव. आणि मी त्याच्यावर क्लिक केलं आणि क्लिक केल्यावर तिथे असं लिहिलं होतं की असं असं वास्तुशास्त्रासंबंधित अशी माहिती देणारा एक वर्ग होणार आहे, हे ठिकाण आहे. म्हटलं चला ठीक आहे, आता परवाच आपण स्वामींना विचारून आलो आहे. मग त्यांनी उत्तर दिलं आहे की हा ठीक आहे इथे जा. तर मग तिथे गेली मी, ते सेशन्स अटेंड केलं. माझ्या मते मी अर्धा तास बसणार होती, अगोदरचे अनुभव हे असल्यामुळे. मी जवळजवळ तिथे सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत होती. आता 1:30 वाजता बाहेर आल्यानंतर
कसं असतं, सेल्समध्ये राहिल्यामुळे तुमच्या ते ना रक्तामध्ये सेल्स थोडं मुरलेलं असतं. मी म्हटलं आपण ह्यांना काय स्वतःहून फोन नाही करायचा, ह्यांचा फोन किती येतोय बघूया. अशा विचारत असताना त्यांचा काय समोरून मला एकदा फोन आला दुसऱ्या दिवशी, आणि त्यानंतर परत फोन नाही. तर 8 दिवस झाले फोन नाही म्हटल्यावर मी पण थोडी चपापली, की म्हटलं नाही आता आपल्याला फोन करायला पाहिजे, कारण स्वामीने दिले. तर त्या दिवशी एक वाक्य, जे माझे गुरु होते स्वर्गीय डॉक्टर धोंडीराज पाठक, ते आज नाही आहेत, तर त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की तुम्हाला जर माझ्याकडे वास्तुशास्त्र शिकायला यायचं असेल तर मागच्या 150-200 वर्षातलं एकही पुस्तक वाचून यायचं नाही. आता हे वाक्य म्हणजे मला पडलेल्या त्या 150 प्रश्नांचं उत्तर स्वामींनी मला ते एका वाक्यात दिलं होतं. तर म्हटलं की आता स्वामींनी उत्तर दिलंय, पण ते शोधायचंय की कसं उत्तर देणार आहे. आणि मग मी त्यांना फोन केला की असं असं आहे, मला असं असं करायचं. तर ते म्हणाले की आमचे क्लासेस ऑलरेडी स्टार्ट झालेत, त्याच्यामुळे तुम्ही आता घेऊ नाही शकत ॲडमिशन, कारण आता नेक्स्ट इयर. तर मग मी त्याच्या मॅडम होत्या, त्यांना म्हटलं मॅडम मला माफ करा, काही कारणास्तव मी नाही येऊ शकली, पण मी तुम्हाला ग्वाही देते की मागच्या 8 दिवसातला जो काही विषय आहे तो मी पूर्णतः 100% कम्प्लीट करेन, आणि मग मी सगळं कम्प्लीट करेन, त्याच्याबद्दल माझी कुठली कंप्लेंट नसेल. आणि मग त्यांना बरंच विनंत्या केल्यावर माझं ॲडमिशन झालं. तिथे गेल्यावर मला खरं गिमिक कळलं आपल्या शास्त्रांचं, की मी आत्तापर्यंत जे काय वाचत होते किंवा जे काय माझ्या पदरी पडलं होतं ते खरं शास्त्रच नाही आहे. अरे बापरे. म्हणजे मला वाटलं मी पुस्तक लिहिलं, तुम्हाला वाटलं तुम्ही पुस्तक लिहिलं, किंवा काही असेल जे काय प्रत्येकाचे अनुभव, कदाचित ती अनुभवांची पुस्तकं होती. आणि इथे आल्यावर कळलं की आपण इतके भाग्यवान आहोत सनातनी म्हणून, हिंदू म्हणून, की आपल्याकडे 7-7, 8-8 हजार वर्ष, 6-6 हजार, 5-5 हजार वर्ष पूर्वीचे ग्रंथ आहेत, उपलब्ध आहेत आजही. आणि मग तिथे गेल्यावर कळलं की मयमतम म्हणून एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथावर अभ्यास करता येतो आपल्याला वास्तुशास्त्राचा. तुम्हाला या ग्रंथाची कथा सांगितलं तर आश्चर्य वाटेल की मयासूर हे मंदोदरीचे पिता, आणि मंदोदरी ही रावणांची पत्नी. म्हणजे पुन्हा आपण ऑलमोस्ट रामयुगामध्ये गेलो. तर मला प्रश्न पहिला हा पडला, आणि मी माझ्या गुरूंना विचारलं की मयासूर काय संबंध, म्हणजे असुर आणि शास्त्र. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे जे गोत्र आहे हे ब्रह्माजींचं गोत्र आहे. रावणाचं जरी असेल त्याचा पुलस्त्य ऋषी आहेत, आणि त्यांचा ब्राह्मण विद्या ह्या सगळ्यांशी संबंध, आणि त्या काळी एव्हरीवन इज एज्युकेटेड. शास्त्रानुसार सगळ्यांचा अभ्यास तेवढा स्ट्रॉंग होता. तर ते मयासुराने लिहिलेला मयमतम हा ग्रंथ आहे, आणि त्याच्यानुसारच श्रीलंकेची जी आखणी बांधणी होती, किंवा त्या लंका जी म्हटली जाते श्रीलंकेची रावणाची, ती सगळी मयासुरांनी बांधली होती. आणि तिथे खरा मला म्हणजे एक म्हणतात ना अलभ्य लाभ झाला की अरे आपल्याला काहीतरी छान मिळालंय, आणि आता आपल्याला त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर मानससार हा एक ग्रंथ आहे ज्याच्यावर अभ्यास झाला आहे. तुम्हाला सांगते असे बरेचसे ग्रंथ आहेत ज्याच्यामुळे ते थोडं 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 घेऊन आजच्या पिढीने तेवढं जरी वापरलं ना तरी तो माणूस आयुष्यात कधी मागे बघेल असं मला वाटत नाही. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. विश्वकर्मा प्रकाश आहे, सम्रांगण सूत्रधार आहे, अपराजित पृष्ठ आहे, असे अनेको ग्रंथ आहेत. त्यापैकी माझा हा 5 ते 6 ग्रंथांवरचा झालेला अभ्यास आहे, आणि त्याच्या अभ्यासाचं आजच्या युगाला लागणारं जे संदर्भ वापरून जे काही पॉझिटिव्ह नोट्समध्ये आपल्याला कन्व्हर्जन करून घेता येईल, आपल्याला वापरता येतील, ते वापरायचा प्रयत्न मी करते. असं ह्या पूर्ण शास्त्राची सुरुवात माझी ग्रंथांपर्यंत येऊन थांबली, आणि मग माझा पुढचा प्रवास सुरू झाला असं मी म्हणेन. आता वास्तुशास्त्र जे लोकांना माहिती आहे आणि तुमचं जे वास्तुशास्त्र आहे त्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? माझं असं नाही, पण मी म्हणेल की हो, मी हे जे शास्त्र आहे किंवा हे जे वास्तुशास्त्र आहे हे पूर्णतः संदर्भसहित आपल्याला परिणामकारक देऊ शकतं, आणि आपल्याकडे त्याची पूर्तता झाल्याची किंवा एखादे दाखले म्हणतो आपण त्याला, तो दाखला आहे. म्हणजे आपले शास्त्र किंवा आपले ग्रंथ का लिहिले गेले तर आजच्या प्रकारे जर म्हणायला गेलं तर आजकाल प्रत्येकजण आपला किंवा स्वतःचा विचार आपण करतो पहिला, आणि दॅट इज क्वाईट नॅचरल.
पण पूर्वज जे आपले होते, म्हणजे जे आपले ऋषीमुनी होते, त्यांनी स्वतःपेक्षा जास्त मानवतेचा विचार केला आणि त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून लिहिलेले हे ग्रंथ आहेत. त्याच्यामुळे हा मला फायदा होईल, मग तो तुला होऊ दे नको, किंवा त्याला होईल आणि ह्याला नाही व्हायला पाहिजे, हा भावना कधी नव्हती. प्रत्येक गोष्ट ही मानवाच्या हितासाठी लिहिलेली गेलेली आहे. त्याच्यामुळे हे शास्त्र मानवहिताचं शास्त्र आहे. मग आपण त्याला आपल्या आजच्या गोष्टींमध्ये कसं छान वापरून घेऊ शकतो, याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो असं मला वाटतं. आता वास्तुशास्त्र मध्ये दिशा वगैरे या सगळ्या गोष्टी येतात, पण आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही कुंडली बघून पण वास्तुशास्त्र करता येतं असं नवीन काहीतरी ऐकायला आलं, तर ते नेमकं काय आहे? मी खरं तर कुंडली वास्तुशास्त्र करते. कुंडली वास्तुशास्त्र यासाठी की पहिल्या काही वर्षांमध्ये मला असं अनुभवायला आलं की वास्तूप्रमाणे उपाय दिलेत, वास्तूप्रमाणे सगळ्या रेमेडीज त्यांनी केल्यात, पण समजा म्हणजे समजा तुम्हाला रिझल्ट एक साधारणतः 3 महिन्यात आलाय, तर त्या व्यक्तीला कदाचित 6 महिने 8 महिने लागलेत. आणि असं बऱ्याच केस स्टडीजमध्ये माझ्या लक्षात आलं. सो मला समजेन असं का होत आहे. मग मी माझ्या गुरूंशी बोलली, तर मला म्हणाले बरोबर आहे तुझं, इथे रोल येतो खरा कुंडलीचा. मग त्यांनी मला असं सांगितलं की कुंडली कशी इम्पॅक्ट करते, की समजा माझ्या कुंडलीमध्ये आता एखादी महादशा चांगली आहे, जे माझ्या कुंडलीच्या सुखस्थानाशी रिलेटेड आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात या पर्टिक्युलर महादशेत सुखस्थानाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या होणार, घडतात आणि असंच होतं. अशा वेळेस जर मी वास्तू केली तर मग ती मला सुखकारक अजून लाभप्रद होते. पण समजा माझी जर अष्टमेशाची दशा असेल, वास्तविक अष्टमेशाची दशा असेल, तर वास्तू ज्योतिष या सगळ्याकडे फार कमी लोक जातात. हाही अनुभव आहे, परंतु आपण असं एक एक्झाम्पल म्हणून गृहीत धरू. तर काय होतं की अशा वेळेस आहे ना, मग तुम्हाला त्या अष्टमेशाची किंवा एखाद्या वाईट ग्रहाची जर दशा असेल, तर ती तुम्हाला दशा त्या पर्टिक्युलर गोष्टींचे रिझल्ट द्यायला डिले करते आणि डिले होतो. इथे काय होतं की वास्तूमध्ये ग्रह, तत्व, दिशानिहाय, ऊर्जा संबंधित अशा सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कुंडलीमध्ये मग तुमची ग्रह दशा कुठली चालू आहे, तुमचं लग्न काय, रास काय, तुमचं नक्षत्र कुठलं आहे, मग त्या नक्षत्रांचे काय उपाय करून काही लाभ घेता येतोय का. समजा तुमची एखादी महादशा चालू आहे, तर त्या दशेमध्ये अंतर्दशा कुठली आहे, त्याच्यामध्ये विदशा कोणाची चालू आहे, मग या तिन्ही दशांचे काय उपाय करून तुम्हाला वास्तूचे काही लाभ घेता येतात का. या सगळ्याचा अवलंब केल्यावर येणारे रिझल्ट अप्रतिम येतात आणि येत आहेत आजच्यापर्यंत. त्याच्यामुळे मग लक्षात आलं की कुंडली, आणि मग जसं जसं कुंडलीचा अभ्यास केला तसं लक्षात आलं की आपल्या आयुष्यात येणारी वास्तू ही कुंडलीप्रमाणेच असते. म्हणजे तुमची कुंडली सांगते की तुम्हाला अशीच वस्तू या पर्टिक्युलर पॅचमध्ये मिळणार आहे. म्हणजे माझा अनुभव आहे हा स्वतःचा, की दशा बदलली की दिशा बदलते, आणि दिशा बदलली की दशा बदलते. हे इतकं साधर्म्य साधतं की माझा पहिला अनुभव आहे की मी दिशा बदलली होती, म्हणजे मी वास्तू बदलली होती, तर मला माझ्या दशेमध्ये बराचसा लाभ झाला होता. म्हणजे मी डोंबिवलीला राहायला होती ना, आता मी ठाण्याला राहते. सो ह्या घटना तुमच्या आयुष्यात अगदी परिणाम सहज देतात, परंतु एकमेकांना हे इतके पूरक आहे की मी असं म्हणू शकत नाही की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे वेगवेगळे आहेत. रादर ते हँड इन हँड चालतात. म्हणजे इनफॅक्ट हे दोनच नाही, मी म्हणेल आपले जेवढे शास्त्र आहेत हे एकमेकांना सपोर्ट करणारे शास्त्र आहेत. म्हणजे ते तुम्हाला पूरकच स्थापन करतात. तुमच्या आयुष्यात येणारी ऊर्जा ते पुरेपूर त्या लयीत तुम्हाला देऊन जातात. म्हणजे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्रामध्ये अंकशास्त्रामध्ये ऊर्जा, लोलकविद्या आहे. लोलकविद्या आली की मी मगाशी म्हटलं की चित्रलिपी, आणि ह्या सगळ्यांचं एक चित्र रेखाटतो. आता चित्रावरून एक विषय आला की आपल्याकडे रांगोळी काढली जाते, किती साधी प्रक्रिया आहे, पण आपल्या चित्रलिपीमध्ये जर बघितलं ही अतिशय परिणामकारक करणारा उपाय आहे. हा उपाय आहे, पण आपल्याकडे आता त्याला एक वेगळं रूप आलंय, किंवा नाही आपण तितकंसं गृहीत धरत त्याला, पण हा एक उपाय आहे. तर मग असं करत करत ह्या सगळ्या गोष्टींची अलाईन करत करत हे शास्त्र पुढे नेता येतं आणि नेलंय आतापर्यंत. त्याच्यामुळे कुंडली आपल्या वास्तूवर, ग्रहावर, मनावर खूप परिणाम करते. त्याच्यामुळे मग मी कुंडली वास्तुशास्त्र सुरू केलं. आता वास्तुशास्त्रामध्ये बघायला गेलं तर आतापर्यंत लोकांना आग्नेय दिशा हे सगळंच माहिती. आता पॅरलली कुंडली वास्तुशास्त्र ह्या दोघांचं संगनमत कसं आहे? म्हणजे
कुंडली बघून तुम्ही वास्तू ठरवाल, पण समजा एखादी वास्तू अशी असेल की कुंडलीप्रमाणे योग्य आहे, पण त्याचं जे इंटेरियर आहे किंवा दिशा जे काही आहेत, आग्नेय वगैरे जे काय, ते प्रॉपर नसतील, तर मग कसं काय ते ऍक्च्युअली तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे की कुंडली जशी असेल तुम्हाला तशीच वास्तू मिळते. मग जर कुंडली तुमची चांगली आहे, काही ग्रहांच्या 12 घरांमध्ये असलेली जी स्थानं आहेत किंवा ती प्रॉपर आहेत, तर तुम्हाला तशी कुंडलीनुसारच वास्तू मिळते. हा, ती वास्तू घेतल्यानंतर जर तुम्ही दिशानिहाय विचार न करता जर तुम्ही इंटेरियर केलं, तर हो, घटनांमध्ये फरक पडतो, खूप फरक पडतो. म्हणजे अगदी समजा एक एक्झाम्पल घ्यायचं की तुम्ही आता आग्नेय कोणचं विचारलं. आग्नेय दिशेमध्ये जर किचन नसेल, कारण वास्तविक आपलं शास्त्र असं सांगतं की आग्नेय दिशेमध्ये किचन असावं, कारण किचनमध्ये मुख्यतः अग्नी प्रज्वलित होत असतो आणि तो रोज होतो. आग्नेय दिशामध्ये जेव्हा रोज अग्नी प्रज्वलित झाला की ते स्थान आपसूक ऍक्टिव्हेट होतं. हाही उपायच आहे, पण तो नसेल आणि आग्नेय दिशामध्ये जर मुख्य व्यक्तीचं बेडरूम असेल, ही माझी एक केस स्टडी पण म्हणू शकता की ते दोघं इतके भांडायचे की म्हणजे त्यांची केस दिवसपर्यंत गेली होती. मी त्यांना सांगितलं की आपल्याला उपाय करता येईल, वास्तू बघितली होती सगळं. मी त्यांना सांगितलं एक काम करूया, आपण आता डिवोर्स घ्यायचाच आहे की नाही, तर आपण थोडंसं थांबूया, फक्त मी सांगते तेवढे चेंजेस करा. म्हणाले ठीक आहे. आणि मी त्या नवरा बायकोंना अक्षरशः हॉलमध्ये झोपायला सांगितलेलं की म्हटलं संध्याकाळी रात्रीच हे करायचं आहे, तर तुम्ही ते म्हणाले हो मॅडम चालेल, बदलायचं आहे, करायचं आहे. तर जो 6 ते 8 महिन्यात त्या दोघांना आपसूक हे वाटलं की नाही, आपण थोडं थांबूया, आपण डिवोर्स नको घेऊया. हे भावना ये ना, हे आपसूक बदल आहे. म्हणजे आतापर्यंत दोघांना असं वाटायचं की वी आर नॉट मेड फॉर इच अदर, लेट्स सेपरेट. नाव दे आर थिंकिंग की लेट्स गिव्ह अ ट्राय. सो हा जो बदल आहे, हा ती ऊर्जा आहे वास्तूची. अच्छा. सो ते घटना अशा घडतात आणि दिशानिहाय विचार केला, दिशांना अवलंबून, दिशांना सपोर्ट करून आपण कुंडलीची जर सपोर्ट घेतली, तर खरंच खूप छान अनुभव येतात. आता आपल्या प्रेक्षकांसाठी कोणत्या दिशेला काय असावं हे सांगू शकाल तुम्ही? नक्कीच सांगू शकेल. मी जसं म्हटलं की आग्नेयला किचन असावं, साऊथ वेस्टला जो बेड असतो तो असायला पाहिजे. आता इथे ना दिशानिहाय म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की आपल्या शास्त्रामध्ये 81 पदमंडलं दिलेली आहेत. 81 पदमंडलं म्हणजे काय, की आपली जी वास्तू आहे, समजा आपलं हे ऑफिस आहे आता, तर ह्या ऑफिसचे 81 पार्ट्स होणार. म्हणजे इथे जर 81 पदं टाकली तर जवळजवळ माझ्या मते 2 फुटाचा किंवा 3 फुटाचा एक पद होईल, डिवाइड पार्ट्स होतील. 81 पदमंडलांचे 45 देवता आहेत. 45 देवता. ओके. आता त्या 45 देवतांपैकी जर साऊथ वेस्टचा बेड जरी आपण धरला, तर त्या साऊथ वेस्टचा बेडमध्ये नक्की जो बेड कोणत्या देवतेंच्या पदांमध्ये येतोय यावर खरं चक्र असतं. अरे बापरे. म्हणजे मुख्य देवता जी आहे आपल्या साऊथ वेस्टची, तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं तर नॉर्थ ईस्टला शंकर म्हणजे स्वतः ईश्वर आहेत, आग्नेयला अग्निदेव आहेत, नॉर्थ वेस्टला मुख्य देव आहेत आणि वायव्येला रोगपद म्हणजे रोगाचे कारक देव आहेत. आता ही 4 पदमंडलं जर आपण धरली तर आमचा अनुभव असा आहे की जर दिशानिहाय नुसतं बघता जर पदमंडलांचा अभ्यास नाही केला तरी पण व्हेरिएशन्स येतं. म्हणजे हजबंड वाईफ रिलेशनमध्ये वितुष्ट येतं. मग आपण त्या बेडची पोझिशन चेंज करून किंवा त्या बेडच्या खाली जर पदांचा काही आपण उपाय केले, रेमेडीज केलेत, तर त्यांच्या रिलेशनमध्ये सुधारणा आलेली आपण पाहिलेली आहे. मग तसंच बघायला गेलं तर वास्तुशास्त्रामध्ये महादोष मानला गेलाय तो म्हणजे ईशान्येचं टॉयलेट. दोष आहे, महादोष आहे. म्हणजे मला असे बरेच अनुभव आहेत की मॅडम आम्ही घर घेतलंय, आता तुम्ही जरा घर बघायला या. तर अशा वेळेस मी त्यांना नेहमी सांगते, मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की आपलं बोलणं झालं तेव्हा, की लग्न झालंय, आता आपण कांदे पोह्याचा प्रोग्राम करूया. म्हणजे खरं तर या घटनेला तसा अर्थ नाहीये. म्हणजे मी हे का सांगते की आता लग्न करायचंच आहे ना, मग थोडं कांदे पोह्याचा प्रोग्राम केला, आधीच बघून घेतलं, आधीच केलं तर जास्त चांगलं होऊ शकेल.
तर मग अशा वेळेस मी त्यांना म्हटलं होतं, तर म्हणाले की मॅडम आता घेतलंय. म्हटलं हो मान्य आहे मला, आता घेतलंय आपण करू त्याच्यात. पण काय होतं की मग एक वास्तू कन्सल्टंट म्हणून मलाही खूप रेस्ट्रिक्शन्स येतात. ओके. म्हणजे शास्त्राप्रमाणे आम्हाला जी शिकवण आहे किंवा आमच्या गुरूंनी जे शिकवलंय की तुम्हाला वाईट गोष्टी बोलायच्याच नाहीत. अर्थात कारण बघा, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, हेयम दुःखम अनागतम. अर्थात की जे होऊ घातलेलं दुःख आहे, जे खूप लांब आहे, समजा 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाने, हे जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर ॲज अ मॅनिफेस्टेशन जी गोष्ट 5 वर्षांनंतर घडणार आहे ती तुम्ही विचार करून 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 कदाचित ती 5 महिन्यावर आणून ठेवाल. आणि हा मानवी स्वभाव आहे. मानवाला चांगलंच ऐकायला आवडतं आणि याच्यात काही गैर नाहीये. मग आपलं शास्त्र असं सांगतं चांगलं आहे ना, मग चांगल्याबद्दलच बोला. काय सांगावं? घडणारी घटना जी 5 वर्षानंतर घडण्याची आहे, अपेक्षित आहे, ती पण कदाचित घडणार नाही. इतकी पॉझिटिव्हिटी तुम्ही 5 वर्षात देऊन जाल. सो इतकं सूक्ष्म लईवर, सूक्ष्म थरावर हे शास्त्र काम करतं. मग अशा वेळेस आम्ही शक्यतो जेव्हा एखादी वास्तू बघतो घेऊन झालेली, त्यावेळेस मी शक्यतो प्रयत्न करते की मग मी यातलं काय चांगलं आहे त्याच्यावर काम करेन. मग बॅलन्स करायचा प्रयत्न करतो की एखादी समजा गोष्ट मला वाटतं की ही इथे असायला पाहिजे होती पण ती इथे, आणि जी इथे असायला पाहिजे होती ती इथे. तर अशा वेळेस मग मी या गोष्टीवर काम करते की लेट्स वर्क ऑन दिस फर्स्ट. म्हणजे ऑटोमॅटिकली जी इथे आहे तर मला इथे न्यायचं आहे. आणि मग जेव्हा त्या उपायान रूप किंवा उपाय करून आपण जे काही देतो, मग त्याने ती ऊर्जा हील होते. आणि ती ऊर्जा हील झाली की मग बऱ्याचदा असा अनुभव येतो की जातक स्वतःहूनच मला विचारतो की मॅडम आपण दुसरं घर बघायला पाहिजे का? आणि मग मला कळतं की चला आपल्या उपायाने काम केलंय. पण काय होतं की आजार आहे हे जर मला कळलंय तर मी त्या आजाराच्या मुळाशी जाऊन काम केलं पाहिजे. कारण नॅचरली जर तो मी मुळापासूनच नाही घालवला तर तो पुन्हा पुन्हा कधी ना कधी डोक्यावर काढणार, कारण ते त्याचा स्वाभाविक गुणधर्म येतो. मग माझा स्वाभाविक गुणधर्म हा असायला हवा की मी त्याचं काम मुळापासून काढायला पाहिजे की नाही बाबा इथे नाही असायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारे काम करता येतं. आणि जेव्हा महादोषांची गोष्ट येते, स्पेशली ईशान्येचा, तेव्हा मी पत्रिकेमध्ये पाहिलं आहे आणि माझे काही अनुभव आहेत, काही क्लायंट्सचे, की नॉर्थ ईस्ट, ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, म्हणजे एक वायव्य सोडलं ना त्यातल्या त्यात हे जे मेजर दोष आहेत, हे दोष असतील ना तर त्या जातकाला वास्तुशास्त्र चेक करावं, कोणाला तरी कुंडली दाखवावी किंवा कोणाला तरी बोलवावं, ही बुद्धी होत नाही. आणि जर ती झाली, समजा तुमच्यावर स्वामींची कृपा आहे किंवा स्वामीने ती बुद्धी दिली आणि समजा मी सांगितलं की नाही आपल्याला असं करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे, तर तुम्ही त्या वास्तूतून सहज बाहेर नाही पडू शकत. म्हणजे 8-8, 9-9 वर्ष त्या वास्तूतून बाहेर पडायला लागलेले बघितलेत मी ह्या 15 वर्षात. हा एक खूप मोठा डिलेचा अनुभव येतो, खूप डिले होतं. आणि दुसरा अजून एक माझा अनुभव आहे की या किंवा कुठल्याही प्रकारचे वास्तूचे दोष घालवायचे असतील आणि समजा मी एखाद्या व्यक्तीला रेमेडी दिली तर तो जातक आहे ना ती रेमेडी करायला उत्सुक नसतो, त्याला ती ऊर्जाच येत नाही, ती करावीशीच वाटत नाही. इनफॅक्ट मी काही पत्रिका बघितल्यानंतर काही कुंडली आणि वास्तूच्या क्लायंट्सना हे पण सांगितलंय की हा उपाय तुमच्याच्याने सहज होणार नाहीये. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली हिंट असते की तुम्हाला त्याच्यावर काम करायला लागणार आहे, त्याच्या मागे लागून तो उपाय करायला पाहिजे. आणि मग 2-3 महिन्याने येतात की मॅडम अजून हे झालंच नाहीये. मग मी त्यांना आठवण करून देते की मी तुम्हाला हे सांगितलं होतं की हे सहज सध्या नाही, कारण सहज शक्य होत असतं तर शास्त्र नसतीच ना, गरजच लागली नसती. कारण हे सहज साध्य न होणारी शास्त्र आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला साध्य करून घ्यायचंय, आजच्या आपल्या आयुष्याची परिणाम करून द्यायला प्रवृत्त करण्यासाठी. त्याच्यामुळे मग ह्या शास्त्रांमधले जे दोष आहेत ते हळूहळू कसे कमी करता येतील, छोट्या छोट्या उपायांनी कसे करता येतील. अगदी घरगुती उपाय करून पण ते करू शकतात, पण त्या घरगुती उपायांमध्ये सातत्य हे खूप लागतं. रेमेडी हा एक असा भाग आहे की ते तुम्ही केलं तर ते त्याचे परिणाम द्यायला सुरू करतं. परंतु घरगुती इतके सोपे उपाय आहेत, खरंच आहेत. म्हणजे तुम्ही रेमेडी नाहीच केली तरी चालेल,
हो. हो, पण तुम्ही मग त्या उपायांमध्ये सातत्य ठेवलं ना तर खरंच उपायांची गरज नाही. तुमचं आयुष्य सहज सहज निघून जातं. मग आता सहज कसं निघून जातं, तर प्रश्न पडणार नाहीत का? तर प्रश्न पडणार. पण प्रश्न पडल्यावर त्याचं उत्तर पण तर समोरून यायला पाहिजे, सुचायला पाहिजे. कुठल्या तरी मित्राने मैत्रिणीने येऊन सांगायला पाहिजे, अरे तू असं नाही असं कर. वास्तुशास्त्र तुम्हाला ही अनुभूती द्यायला सुरू करतं की प्रश्न पडला मी आता काय करू. मग कदाचित तुमच्यासारखा एखादा मित्र किंवा मैत्रिणी येईल आणि सांगेल, अरे तू असं नाही असं जरा करून बघ ना. आणि मग तुम्हाला कळालं हे तर सोपं होतं, मी सहज करू शकलो असतो. आणि मग तुम्ही त्या सहज प्रश्नातून बाहेर पडता. त्याच्यामुळे हे अनुभूतीचं शास्त्र आहे. दाखवायचं म्हटलं तर काहीच नाही, पण अनुभवायचं म्हटलं तर बरंच काही आहे. म्हणजे वास्तूमध्ये एवढी एनर्जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे की ते तुमचं माइंड कंट्रोल करू शकतो असं म्हणू शकतो आपण. 100%, 200% म्हणेन मी. म्हणजे बघा, 2 ठिकाणी तुम्ही गेलात. एक मंदिर आहे, आता स्वामींचं घेतलं तर स्वामींच्या मठात एखादा व्यक्ती गेला, काय भावना असणार तुमची? पॉझिटिव्ह, की गेला, छान वाटलं, मला जरा शांत वाटलं, येताना प्रसाद मिळाला तर स्वामींचा माझ्या, ही भावना प्रत्येकाला येते. बघा, बऱ्याचदा प्रसाद नाही मिळत, तुम्ही जाईपर्यंत आयदर संपलेला असतो किंवा तो तुमच्यासाठी नसतो. आणि तुम्ही एखाद्या कार्याला जाऊन आलात 10व्याला, कुठे जास्त चांगली एनर्जी असते? बरोबर. तसंच सेम ठिकाणी दोन्ही एनर्जीज काम करतात. तुमची इच्छा आहे नाही, काही फरक पडत नाही, ती एनर्जी काम करत असते. आता आपण बोलतोय, आपण एका चांगल्या गोष्टींवर डिस्कस करतोय, इथे ग्लास भरून पाण्याचा ठेवला आणि आपण जे बोलतोय, कारण आपण चांगल्या गोष्टींवर डिस्कस करतोय, आणि ह्या पाण्याचा जर ऑरा चेक केला लोलक विद्याने, डाउजिंगने, तर तुम्हाला हे पाणी पॉझिटिव्ह दाखवणार. आणि तेच आपण इथेच बसून एकमेकांना चुकीच्या शब्दांनी, म्हणजे तुम्हाला कळत असेल कारण मला शब्द वापरायचे पण नाहीत, ते त्या चुकीच्या शब्दांचं फक्त त्याच्याकडे न बघता पण डिस्कशन चाललंय. इन शॉर्ट म्हणेन गॉसिप, कारण गॉसिप इज नथिंग बट अ बॅड वर्ड फॉर अदर्स. त्या पाण्याचा ऑरा नाही येत चांगला. हा केलेला, मी प्रत्यक्ष अनुभवलेला अनुभव सांगते तुम्हाला. अच्छा. सो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी बघा, ऊर्जा फक्त आपलं रूप बदलते. वास्तुशास्त्र असू दे, ज्योतिषशास्त्र असू दे, अंकशास्त्र असू दे, किंवा डाउजिंग असू दे, चित्रलिपी किंवा टॅरोट कार्ड म्हणा, काहीही असू दे, कित्येक शास्त्र आहेत आपल्याकडे. तर शास्त्राचं म्हणायला गेलं ना, अजून एक सुभाषित सांगते संस्कृतचं, शासनात इति शास्त्र. आपण गव्हर्नमेंटला शासन म्हणतो. शासन म्हणजे काय? एखादी गोष्ट एखाद्या नियमाने आखून दिलेली, ही अशी, ही अशी, ही अशीच झाली पाहिजे. शासनात इति शास्त्र. एखादी घटना जी पुन्हा पुन्हा त्याच लयीत, त्याच प्रकारे पुन्हा 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 घडते आणि तिचे येणारे जर रिझल्ट सेम आहेत, तर ते शास्त्र बनतं. म्हणून वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, डाउजिंग जे आहे त्याला लोलक विद्या, ती विद्या आहे, ती प्रॅक्टिसने तुम्हाला तसंच येणार. टॅरोट कार्ड, आपल्याकडे टॅरोट कार्डला पूर्वापार चित्रलिपी, चित्रशास्त्र म्हटलं गेलंय. म्हणजे त्याचे बरेच व्हेरियंट आहेत, आपण जेव्हा त्या मुद्द्यावर येऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर ही जी शास्त्र आहेत ही एकमेकांना अशी पूरक आहेत. आता ज्योतिष शास्त्र, ज्योतिष ह्या शब्दात सगळं आलंय. ज्योत, ईश्वराची, दॅट इज अ ज्योतिष. ईश्वराची किंवा परमेश्वराची ज्योत आपल्यापर्यंत पोहोचवणारं जे शास्त्र आहे ते ज्योतिषशास्त्र आहे. मग त्या ज्योतिषशास्त्राचं, वास्तुशास्त्राचं, अंकशास्त्राचं असं आपण आपल्याला अंगीभूत होईल, आपल्याला परिणामकारक सिद्ध होईल असा वापर करून घेणं, हेही एक शास्त्रच आहे. आता वास्तुशास्त्रामध्ये दिशेबद्दल बोललो आपण, एनर्जीज बद्दल बोललो, पण असं कधी होतं का की 4 लोक राहतात, एक फॅमिली राहते, एकाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहेत आणि दुसऱ्याला निगेटिव्ह रिझल्ट येत आहेत, असं व्यक्तिसापेक्ष वगैरे काही वास्तुशास्त्रामध्ये आहे का? ती वास्तू सगळ्यांना सेम रिझल्टच दे? बघा, बरोबर. आता हा प्रश्न आहे ना, ऍक्च्युली वास्तूची एनर्जी सेम राहते, व्यक्ती साक्षेप तेव्हा बदलतं कुंडली.
कारण तुमची माझी इथे असलेल्या प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे. बरोबर. बरोबर. तुमची रास वेगळी, लग्न वेगळं, माझी रास वेगळी, लग्न वेगळं. आता समजा रास लग्न सेम असेलही तरी नक्षत्र वेगळं आहे, नक्षत्र सेम असेलही तरी चरण वेगळं आहे. मग अशा घटनांमुळे प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. अनुभव हा आहे की जेव्हा वास्तू अनुरूप घेतो, तो वास्तू अनुरूप जेव्हा आपण एखादी वास्तू घेतो आणि घरातल्या प्रत्येकाची कुंडली ही वेगळी असणार आहे, पण ती त्या व्यक्तीला त्या पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये राहण्याची ऊर्जा मात्र देत राहते. आणि समजा एखाद्याच्या कुंडलीमध्ये दोष आहे असं आपण गृहीत धरू, आणि असं होऊ शकतं की एखादा व्यक्ती वाईट मार्गाने, किंवा आता आजकालचा जो प्रश्न आहे की ड्रग्स यंग जनरेशनमध्ये हे खूप कॉमन आहे, तर तिथे तो वाहवत चाललाय किंवा जाऊ शकतो असं दिसतंय. आणि वास्तू अनुरूप जर आपण त्याला त्या पर्टिक्युलर व्यक्तीला एक छान बेडरूम दिला, त्याच्यात वास्तूचे उपाय केले, तर तो त्या दृष्टीने त्या दिशेने जाणार नाही, त्या रोडवर जाणार नाही असं होणार नाही, कारण त्याच्या कुंडलीत लिहिलंय ते. तो तिथपर्यंत जाणार, सगळं करणार, पण तिथे गेल्यावर किंवा त्याने काही वाईट गोष्टींचं सेवन केलं, वाईट गोष्टींचं ड्रिंक्स केलं की ते करून आल्यावर घरी आल्यावर जेव्हा तो बेडवर बसेल, किंवा ही मी ऍक्च्युली सत्य घटना सांगते तुम्हाला, तर ह्या व्यक्तीला असा फील येतो किंवा त्या व्यक्तीला फील असा आला की यार मी चुकीचं करतोय, माझे आईवडील एवढी मेहनत घेत आहेत, माझे आईवडील एवढे कष्ट करतायत, त्यांनी मला वेगळा अभ्यासाला बेडरूम मिळावा म्हणून स्वतः हॉलमध्ये झोपलेत आणि त्यांनी माझ्यासाठी बेडरूम प्लॅन केलाय, आणि मी हे काय करतोय हे घरी आल्यावर. ओके. आणि मग स्वतःहून आईला जाऊन बोलणं, माफी मागणं की आई चुकलं, मला सॉरी, मी ऍक्च्युली खूप, मला कळत नाही असं का होतंय, पण असं होतंय, सॉरी, मी आता परत नाही करणार वगैरे. मग आईने त्यांना सांगितलं की एक काम कर, आपण शुभांगी मॅडमकडे जाऊया. आणि मग आमची भेट झाली. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी त्या मुलाला ऍक्च्युली त्याची कुंडली दाखवली की बघ हे ग्रह आहेत, हे ग्रह आहेत, ही घटना अशी घडते, त्याच्यामुळे असे तुझ्या आजूबाजूला संपर्कात या पर्टिक्युलर 4-5 वर्षात अशी व्यक्ती येणार की असं घडू शकतं. नाऊ यू डिसाईड, उडी मारायची आहे की तरायचंय. तर त्याने मला प्रश्न विचारला की मॅडम, जर तुम्हाला हे सगळं दिसतं तर मग तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? म्हटलं प्रश्न बरोबर आहे. मग मी त्याला म्हटलं की रावणाच्या आयुष्यात पण ही घटना घडली होती, जे मी तुला आता सांगते ना, हे रावणाला त्याच्या बंधुराजांनी हनुमानजी थ्रू सांगितलं होतं की बघ बाबा, तू काय ह्या नादी लागू नको, हे चांगलं लक्षण नाहीये, नको करू. पण बुद्धी जेव्हा धीमती जाते, बुद्धिमती लयाला जाते, त्यावेळेस सगळा विध्वंसाला सुरू होतो आणि तो हळूहळू होतो, सहज कळतही नाही आपल्याला आपण कसे जातोय. तर म्हटलं तुझ्यावर आहे, कदाचित तुझ्या आयुष्यात तुझी आई तुझा हनुमान बनून आली आहे, मी माध्यम आहे, आय एम जस्ट अ मीडिएटर, की मला काम आहे पॉइंट्स जोडायचे, हे इथे. ऐकायचं की नाही हे तुझ्यावर आहे. आता मी त्याच्यावर त्याला हेही सांगितलं की बाबा रे, तू इथपर्यंत आलाय ना कारण तुझ्यावर स्वामींची कृपा आहे, त्यांची इच्छा आहे की तुला हे माहीत पडावं, त्याच्यानंतर सर्वस्वी तुझं कर्म आहे. खाली उतरून उडी मारायची का इथेच तरायचंय आणि इथले इथे मॅनेज करायचंय. आता कुंडली वास्तुशास्त्राबद्दल आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये अशी एखादी केस स्टडी आहे का की तुम्ही कुंडली पाहून सांगितलंय की बाबा ही वास्तू तुमच्यासाठी योग्य नाहीये, पण तरी ते जोडपं असेल किंवा जे कोणी ओनर असतील ते पुढे गेले आणि त्यांना काहीतरी तसंच तुम्ही जे सांगितलं तसा अनुभव आलाय, किंवा वाईस वर्सा उलटं झालंय की त्यांनी इन्व्हेस्ट केलंय, कारण त्यांनी काय असतं की आपलं मानवी स्वभाव आहे की आपल्याला आवडली की आपण घेतो, बरोबर आहे, आपण त्याच्या मग पुढचा मागचा विचार करत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण आता शिक्षण इतकं प्रगतिशील झालंय की ह्या सगळ्या गोष्टीला थोडंसं साईडलाईन करून टाकलंय. तर असा कुठला अनुभव किंवा केस स्टडी आहे का की तुम्ही सजेस्ट केलंय, तुम्ही सांगितलंय रिडिंग की तुमच्या कुंडलीला हे मान्य नाहीये, पण तरी ते पुढे गेलेत आणि मग फसलेत? आता रिसेंट झालेली केस सांगते मी तुम्हाला. रिसेंट म्हणजे वर्षभरापूर्वी. माझे क्लायंट आहेत, तर ऑफकोर्स मी नाव आणि हे नाही सांगू शकणार कारण आमचे काही नियम आहेत. तर त्यांना खूप अर्जंटली घर शिफ्ट करायचं होतं. तर मी म्हटलं, मी 2-3 वस्तू बघून झाल्या आमच्या, पण मी काय अप्रूव्ह केल्या नव्हत्या.
तर म्हटलं आपण थांबूया, कुंडलीप्रमाणे तुम्हाला ह्या महिन्यात योग नाही आहे, पण पुढच्या 1-1.5 महिन्यात नंतर आपल्याला चांगला योग आहे आणि तिथे छान वास्तू मिळेल. पण कसं असतं ना, जेव्हा घटघटना घडायची असते तेव्हा मग ती घडते. आणि त्याने सांगितलं की मॅडम सॉरी हो, थोडा अर्जेंट था तो मैं कुछ कर नहीं पाया अभी. अच्छा ठीक है, काही हरकत नाही, मगर आप प्लीज आके जाओ और जो भी है ना आप जो बोलेंगे हम सब करेंगे. म्हटलं बरं. तर मी तिथे गेली, सगळं बघितलं. मी मगाशी म्हटलं तसं की मी काहीच डिस्कशन नाही केलं. तेव्हा त्यांना कळलं. म्हटलं ठीक आहे, हम लोग ये रेमेडीज करते, ये कर लीजिए. तर ते म्हणाले मॅडम हम सोच रहे, रेंटेड घर होतं ना ते. तो मैडम हम सोच रहे कि 3 साल का एग्रीमेंट करते हैं. तो मैंने बोला नहीं, मैक्सिमम 1 साल. अब 1 साल से ज़्यादा इस घर में नहीं रहोगे. तो त्यांनी मला असा प्रश्न विचारला की अगर 1 साल में अच्छा हो गया तो फिर एक्सटेंड करें. तो म्हटलं ठीक आहे, तब करेंगे, अभी आप 1 साल का करो. 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यांच्या घरी गेली होती पुन्हा वास्तूला. ते म्हणाले मॅडम आपने बोला था नया घर ढूंढना है, अब आ जाओ, नया वास्तु देखते हैं और हम वैसे ही जाएंगे. आणि मी पुन्हा सेम सांगितलं त्यांना की अभी नहीं, जुलाई के बाद देखो, अभी यहाँ तक रहना है हमको. ते म्हणाले ठीक आहे, हम जुलाई के बाद देखेंगे. आणि मग लास्ट संभाषण झालं. मग त्यांना मी चांगली वास्तू मिळावी त्यासाठी काहीतरी एक उपाय दिला की म्हटलं तो करा, कारण आपल्याकडे अजून नाही म्हटलं तरी 3-4 महिन्याचा अवधी आहे. तर अशा घटना घडतात. आता हे का घडतात, तर तुमचं त्या पर्टिक्युलर व्यक्तीशी, म्हणजे ज्यांचं रेंटेवर घर घेतलं त्यांनी, त्या मालकाशी, तिथे येणारा दूधवाला, भाजीवाला, तिची बाई, कामवाली, क्लिनिंग करणारा, ह्या सगळ्यांचं देणं होतं. मग तो व्यक्ती तिथे जाणार, त्यांचं रेंट रुपी, त्यांचं जे काय प्रिव्हियस बर्थचं जे काय रिलेशन जे काय असेल ते सगळं सेटल करणार आणि मग तो तिथून निघणार. ओके, दिस इज हाऊ इट वर्क्स. म्हणजे मग तिथे वास्तू कन्सल्टंट असला तरी बऱ्याचदा आपल्याला अशी बुद्धी नाही होत की आपण हे अशाच वेळेने जावं. मग तुम्ही ते तशा वेळेने जाता. मग थोडक्यात काय की असं खायचं ते असं खायचं आणि मग ते हे होतं. तुम्हाला ते रिडिंग मध्येच माहिती पडलं होतं की हो हे आहे, पण तरी तुम्ही 1 वर्ष सांगितलं त्यांना. कारण काय आहे की कसं असतं बघा, एखाद्या वेळेस घर घेतल्यानंतर मी म्हटलं ना, अनुभव ही सगळ्यात मोठी शिदोरी आहे. म्हणजे मी तुम्हाला कितीही अगदी जीव तोडून सांगायचा प्रयत्न केला की नका जाऊ तिथे, पडाल, उडी मारली तर लागेल तुम्हाला. पण आता तुम्हाला उडी मारल्यानंतरच समजून घ्यायचंय, बरोबर, तिथे मी काही नाही करू शकत. आणि पुन्हा ती उडी मारायची बुद्धी होणं हे तुमचं कुठेतरी प्रिव्हियस कार्मिक अकाउंट असतं, जे तुम्ही सेटल करायसाठी ते करता आणि मग ती घटना घडते. अच्छा, मग वास्तू ती करून घेतं त्याच्यामुळे. हो, अगदी 101%. आता आपल्याकडे एक फार प्रचलित फ्रेज आहे, वास्तू ही तथास्तू म्हणत असते, की तुम्ही काही बोललात की त्याला ते तथास्तू म्हणत. हे कितपत खरं आहे? 2000% खरं आहे. हो. तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये समजा असं पकडू, आपण 2 केस घेऊ. एक वास्तू दोष सहित आहे आणि एक दोष रहित आहे. असं होत नाही, पण कमी पर्सेंटेजमध्ये आहे. तर दोषरहित असणाऱ्या वास्तूमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या घटना घडवता, होम हवन करता, पूजापाठ करता, सत्यनारायण करता किंवा काही चांगल्या गोष्टी करता, तेव्हा त्याचे लाभ त्याच्या फॅमिलीला लवकर होतात. ओके. आणि ज्याच्यामध्ये दोष असतात त्या वास्तूमध्ये केलेले हे जे लाभ असतात, त्या वास्तूतले ती निगेटिव्ह एनर्जीला तिचे जास्त लाभ होतात आणि त्या व्यक्तीला कमी होतात. ह्याचा एक अनुभव सांगते मी तुम्हाला की माझे क्लायंट आहेत ज्यांच्या घरात खूप दोष आहेत. म्हणजे मी मगाशी म्हटलंच की मला माहिती होतं की त्यांच्या घरातले दोष कमीत कमी 7-8 महिने तर ते हातच नाही लावणार आहेत उपायांना. तसंच झालं होतं. ते म्हणाले मॅडम ऐसा क्यों हो रहा है फिर? म्हटलं की मी त्यांना बसून समजवलं. मी म्हटलं मी तुमच्या वास्तूत नाही बोलणार, ऑफिसला या तुम्ही, आपण ऑफिसला बोलू. ते पेनवरून ऑफिसला आले होते. पेनची वास्तू होती माझी ती. मग मी त्यांना बसून समजवलं की बघा तिथे अशा काही ऊर्जा, अशा काही एनर्जीज आहेत
की त्यांना आधी बाहेर जायचंय, मग तुमची ग्रोथ सुरू होणार. सो नाव यू हॅव टू वर्क फॉर देम फर्स्ट. ओके. ते म्हणाले ह्याला काय अर्थ आहे, माझं घर आहे, मी राहतो. मी म्हटलं नाही, त्याला अर्थ आहे. त्याला अर्थ हा आहे की ती जी एनर्जीज आहेत किंवा त्या ज्या काही एनर्जीज आहेत ज्या तुमच्या वास्तूमध्ये आता अस्तित्वाला आहेत, त्यांचं आणि तुमचं संचित कर्माचं काहीतरी रिलेशन आहे, म्हणून तुम्ही ती वास्तू घेतली आहे. संचित कर्म म्हणजे नक्की काय? संचित कर्म म्हणजे पुन्हा पुन्हा गतजन्मींचे काही अकाउंट्स कॅरी होत होत आलेले कर्म. ओके. त्याचं एखादं उदाहरण देऊ का तुम्हाला? द्या ना. की ऍक्च्युली हे उदाहरण खूप छान आहे सगळ्यांना आणि त्यांना आवडेल, तुम्हाला आणि प्रेक्षकांना पण. की भीष्माचार्यांना आपण ओळखतो, बरोबर? अतिशय पवित्र माणूस, गंगापुत्र, म्हणजे किती पवित्र, बरोबर? त्यांनी आयुष्यात एक कौरवांची बाजू घ्यायची ही सोडली तर कुठलीच चूक केली नव्हती, कुठलीच. म्हणजे त्यांनी कधी कुठलं पापकर्म केलं नव्हतं. म्हणजे कौरवांची बाजू सोडली तर सगळीकडे ते पुण्यदायीच होते. अशा व्यक्तीला 100 बाणांच्या शय्येवर मृत्यू यावा, तो पण इच्छा मृत्यू आहे. म्हणजे 100 बाणांवर तुम्ही झोपलेले आहात, एक सुई टोचली तर आपले काय हाल होतात, बरोबर. मग त्यांना ही दिव्य शक्ती होती भीष्माचार्यांना की का माझ्याबरोबर असा मृत्यू. मग शय्येवर होते, जात 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 99 जन्मांपर्यंत गेले होते. आणि 99 जन्मांपर्यंत त्यांना त्यांची एकही चूक दिसली नव्हती की मला इतकं अशा प्रकारचा पेनदायी मृत्यू व्हावा. बरं, आता प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. आणि आपल्या स्वामींनी म्हणजे श्रीकृष्णांनी आपल्याला हे दिलंय की एव्हरीवन हॅज देअर ओन लिमिट. तर त्यांना कळे ना की असं का. मग रोज रात्री श्रीकृष्ण त्यांना भेटायला यायचे. त्या दिवशीही आले आणि भीष्माचार्य त्यांना म्हणाले, माधवा मला सांग बरं का. तर श्रीकृष्ण म्हणाले, मला माहिती होतं तात तुम्ही मला आज हा प्रश्न विचारणार. तर भीष्माचार्य म्हणाले, अरे तुला सगळंच माहिती आहे, वास्तविक तू मला आधी सांगायला पाहिजे होतंच. पण ते म्हणाले, नाही, तुमचं हे कर्म पेंडिंग होतं ना, हे पण तर तुम्हाला बघायचं होतं की मागच्या 99 जन्मांपर्यंत मी काहीच पाप नाही केलंय, मग का. तर मग श्रीकृष्ण त्यांच्या मस्तकावर हात ठेवतात आणि मग त्यांना पुढचा अजून एक 100वा जन्म बघायची दृष्टी देतात. त्या 100व्या जन्मात ते एक राजकुमार असतात आणि राजकुमार तेव्हा शिकार करणं वगैरे खूप, ते शिकारीला गेलेले असतात. आणि शिकारीला गेल्यावर त्यांनी जो बाण सोडलेला असतो तो एका पक्षाला लागलेला असतो. आणि तो बाण लागल्यावर तो पक्षी काट्यांच्या जाळ्यामध्ये पडतो. आणि तो जेव्हा त्या काट्यांमध्ये पडतो तेव्हा त्याला 100 काटे रुतलेले असतात. 100व्या जन्मांचं ते अजाणतेपणी घडलेली घटना ही, जाणीवपूर्वक नाही. बाण मारला, शिकार झाली, तो गेला, एवढंच. पण त्याच्यानंतर मागे घडलेली जी क्रिया होती ही यांना माहीत नव्हती. आणि त्याचं फळ म्हणून त्यांना 100 जन्मानंतर या कुरुक्षेत्राच्या या पदमंडलावर ते भोगावं लागलं होतं. आता हा झाला कर्माचा भाग. पण ह्याच्यातून आहे ना, कलियुगातील मानवासाठी अतिशय सुंदर घटना घडणार होती, म्हणून ही घटना घडली. ते कसं काय? घट घटना घटावकाश कसं म्हणतात ते हे की जोपर्यंत ते शय्येवर होते तोपर्यंत माधवाबद्दल त्यांनी जी जी नावं घेतली, त्याला ज्या ज्या नावांनी संबोधन केलं, ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. ओके. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आत्ता विष्णू सहस्त्रनामाचे एकादशीला पाठ घेते, निशुल्क घेते, फ्री ऑफ कॉस्ट घेते, की लोकांना विष्णू सहस्त्रनाम समजावं आणि त्याचे लाभ कळावेत आणि त्यांना लाभ व्हावेत. तर हे विष्णू सहस्त्रनामाचे पाठ, कसलाही दोष असू देत तुमच्या घरात, तुम्ही जर त्या पर्टिक्युलर दोषाच्या जागी बसून जर 11-11 वेळा चॅन्टिंग करत राहिला तर त्याचे खूप सुंदर अनुभव येतात. तर आता ही म्हणजे कर्माशी संबंधित जर घटना बघितली तर आपलं हे जे संचित कर्म असतं, तर भीष्माचार्यांना जर 100व्या जन्माचं संचित कर्म भोगावं लागलं तर आपण कुठे उभे राहतो? कुठेच नाही.
मग अशा वेळेस आपल्या कैक जन्मांचं संचित कर्म चांगलं असतं की आपल्याला मानव जन्म मिळतो. मग हा मानव जन्म मिळाल्याबरोबर त्याच संचित कर्मानुसार आपली कुंडली घडते. ओके. कुंडली म्हणजे की तुम्ही जसं विचारलं की ज्योतिष वास्तूचा कर्माशी काय संबंध, तर आपली कुंडली कशी घडते माहितीये का? म्हणजे जे मी अनालिसिस केलंय की आपल्या कुंडलीमध्ये जी 12 ग्रह आहेत ना, त्या 12 घरांमध्ये ना नवरा, बायको, सासू, सासरे, मामा, आजोबा, काका, पुतण्या, भाचा, बाजूवाला, भाजीवाला, दूधवाला, पाणीवाला, मालक, नोकर हे सगळे आहेत. म्हणजे काय की जसं आपण आता अक्रॉस द टेबल डिस्कशन करतोय, तसंच बिफोर कमिंग टू पृथ्वी, म्हणजे पृथ्वीवर येण्या अगोदर आपण चित्रगुप्तासमोर बसलेलो असतो. आणि समजा तुम्ही चित्रगुप्त आहात, तर तुम्ही मला म्हणाल की अरे शुभांगी बघ, ही तुझी 2-4 अकाउंट आहेत, कुठलं अकाउंट सेटल करायचं आहे? म्हणजे बँकेमध्ये गेलो आपण, बँकेत आपली समजा 2 लोनची अकाउंट चालू आहेत. एक लोन 10 लाखाचं होतं, मी 9,99,000 भरले, 9,99,999 भरले. आता मला क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळेल का? नाही. का? 1 रुपया वाचले. वास्तविक 1 रुपयाने ना बँकेला फरक पडणार आहे ना तुम्हाला, मग काय हरकत आहे? बरोबर. पण तिथे अकाउंट सेटल होत नाही, टॅली होत नाही, बरोबर? तसंच आपल्या आयुष्यात अशी बरीच कार्मिक अकाउंट प्रत्येक एका व्यक्तीशी संबंधित असतात. म्हणजे तुम्हाला काका तसाच मिळणार, तुम्हाला मामा तसा मिळणार, तुमची बायको तशीच असणार, तुमचा नवरा तसा असणार, तुमची मुलं तशी घडणार. दिस इज ऑल आर द कार्मिक अकाउंट. आणि त्यानुसारच तुमच्या आयुष्यात ती व्यक्तिमत्व येते. ओके. आणि तुमची कुंडली म्हणजे आपण स्वतः घडवलेली असते. म्हणजे माझ्यासारखीला जर कोणी विचारलं की बाबा शुभांगी तुझं हे 1 करोडचं लोन आहे, म्हणजे एक अकाउंट आपण अमाऊंटमध्ये धरू की तुला पृथ्वीवर जाण्या अगोदर हे 1 करोडचं लोन फेडायचं, ते 10 लाखाचं आहे, ते फक्त 10,000चं आहे. तर माझ्यासारखी सेल्सवाली बाई म्हणेल की बाई आपण 1 करोड का पहिले सेटल करते, वो तो कमी भी कर सकते. मग मी हे अकाउंट घेतलं. आता हे अकाउंट घेतलं तर माझ्या लक्षात आलं की इथे मला कष्ट भरपूर करायचे आहेत, अपार कष्ट आहेत, कारण 1 करोड सेटल करायचे आहेत. 10,000मध्ये करायचे, मी एखाद्या रिच फॅमिलीशी बिलॉंग करत असते, मला छान सगळं मिळालं असतं. आणि पण मग या केसमध्ये आय हॅव टू बी स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. मग मी एखाद्या गरीब कुटुंबामध्ये घेणार, मग तिथे मी एखादी लिडरशिप क्वालिटी माझ्यात डेव्हलप करणार, मग मी सगळं शिकणार, सगळं मेहनतीने मिळवणार आणि मेहनतीच्या जीवावर सगळं उभं करणार. दिस इज हाऊ कार्मिक अकाउंट वर्क. ओके. आणि मग त्याचा संबंध तिथे येतो की त्या कार्मिक अकाउंटमध्ये तुमचा पुण्यसंचय किती आहे. मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वामी कुठे कुठे मदत करणार आहेत. तुमच्या आयुष्यात स्वामी येणं हा पण योगायोग नसतो. म्हणजे बघा बऱ्याच जण बोलतात की अरे ह्याच्यामुळे मी स्वामींच्या मठात गेलो. हा व्यक्ती निमित्त होणार होता तुला स्वामीपर्यंत न्यायला, कारण त्याचं ते कार्मिक अकाउंट होतं की शुभांगीला मठांपर्यंत नेऊन पोचव. ओके. तर तो व्यक्ती मठापर्यंत जातो. तसे हे कार्मिक अकाउंट आपले सगळ्या गोष्टींशी संबंधित असतात. ह्या कार्मिक अकाउंटचा एक अनुभव माझा अनुभव सुंदर सांगते तुम्हाला की प्रमोद केने नाव ऐकलंय का तुम्ही? प्रमोद केने ऐकलं सर. केने काका म्हणतात त्यांना. अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे. मी मगाशी म्हटलं की मला पुस्तकांची वाचायची आवड असल्यामुळे मी त्यांचं पुस्तक माझ्या हातून गेलं आणि ते वाचलं पूर्ण झालं आणि मी असं बंद केलं. आणि आपसुक मनातून निघालेली भावना होती की अरे यार, ह्या माणसाचं आपल्याला दर्शन झालं, याच्या पायाचं दर्शन जरी झालं तरी आपण किती भाग्यवान. एवढंच वाक्य सहज अंतरात्म्यातून आलेली माझी भावना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्यानंतर अवघे 3-4 महिन्यात डोंबिवलीला गणपती मंदिरामध्ये ते येतात. पुन्हा मला वाया एका SMS मधनं एक असा SMS येतो आणि मी तो बघते. मी घरात सगळ्यांना सांगितलं की असं आहे, आपण जायचं. माझ्यावर कोणी आलं नाही, मी एकटीच होती. काही कारण की याला मीटिंग आहे, आई न्यायचं नव्हतं, काही पाहुणे येणार होते, फलाना. मी तिथे गेली. कमीत कमी 500-600 माणसं होती हॉलमध्ये. त्या तुम्हाला डोंबिवलीचा हॉल माहिती असेल तर तिथे म्हणजे तुडुंबच आहे तो. 500-600 तर खूप जास्त, म्हणजे अगदी तो 200-250 मध्ये फुल होऊ शकेल एवढा. बरं, मी यांना इथून त्या साईडला बघते की ते समोर आहेत, पण खूप गर्दी असल्यामुळे मला त्यांचा चेहरा काय दृष्टिक्षेपात नव्हता. पण मग घटना अशी घडली की त्यांनी सांगितलं इथून लाईन लावायची आणि माझा नंबर असा, म्हणजे इथूनच मी इथे उभी आणि इथूनच अशी लाईन जाते आणि बाकी सगळे असे येणार आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मला आजही आश्चर्य आहे.
मी गेली 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 म्हणजे आपण असं बघणार आता की आता मी यांना बघणार आणि नमस्कार करणार आणि जोपर्यंत मी त्यांच्यापर्यंत पोचते असं काहीतरी घडलं की मी त्यांना बघूच नाही शकली. मी आजपर्यंत त्यांना नाही भेटली त्याच्यानंतर. आणि मी खरंच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि नमस्कार केला. म्हणजे तो अनुभव माझा एक्स्ट्रीम वेगळा होता. आणि त्यानंतर मी बाहेर आली आणि डायरेक्ट बाहेरच काढलं सगळ्यांना, कारण खूप गर्दी होती आणि बाहेर. आणि मी लिटरली तंद्रीत होते, म्हणजे मला कळतच नव्हतं काय घडलंय. आता इच्छापूर्ती झाली त्याचा मी आनंद मानायचा की त्यांना बघायला नाही मिळालं ह्याचं दुःख मानायचं, मला खरंच कळत नव्हतं. म्हणजे तुमची तीव्र भावना तुम्हाला कुठपर्यंत नेऊ शकते, हा तो भाग. आणि तिथून बाहेर पडल्यावर म्हटलं आपल्याला एक वारी गिरनार करायची. आणि माझी खरंच वारी घडली, सहज घडली, खूप सहज. गिरनारच्या वारीचा माझा अनुभव असा होता की ज्यावेळेस मी गिरनारवाडी चढत होती तेव्हा मी लिटरली डाव्या पायाने लंगडत होती. आणि तिथे पायथ्याला जे हनुमानजी आहेत, तुम्ही जर त्यांना शरण नाही गेलात तर तुम्ही वारी नाही करू शकत. हो. मी त्यांना कापूरची ज्योत लावली आणि मी त्यांना म्हटलं, महाराज मला वरपर्यंत न्या, खाली आणायचे की नाही ते तुम्ही ठरवा, पण मला वरपर्यंत पोचवायचे, काही होऊ देत. मला माताजीपर्यंत जाईपर्यंत स्वर्ग आठवला होता, इतकं पेन झालं होतं मला. पण समहाव स्वामींनी करून ते मला तिथपर्यंत नेलं आणि माझी ती वारी घडली. कर्माचा भाग जर म्हणाल तर माझ्या नशिबात ते कुठेतरी कर्म होतं की मला केने काकांचा तो पवित्र पायाचं दर्शन व्हावं आणि मला तो आशीर्वाद मिळावा. सो हे कर्म इतकं सूक्ष्म, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुमच्या कर्मामध्ये ऍड व्हॅल्यू करतात आणि डिक्रीज पण करतात. म्हणजे तुम्ही पुण्यसंचय केला की तुमचं मागचं कर्म क्षीण होत जातं आणि तुम्ही आता पाप क्रिया केलीत की ते वाढत जातं. असं तुमचं ते कर्म करतं. वास्तू ही आपल्या ऊर्जेनं नुरूप त्या क्रिया घडवत असते. तुम्ही जर काही उपाय केले असतील, काही केले नसतील, किंवा तुम्ही तुमचं जप साधना वाढवलेली असेल तर तुमच्या आयुष्यात खरंच अशा काही घटना घडतात की तुम्ही सहज त्याच्यातून बाहेर पडता. इतके वास्तू तथास्तूचे अनुभव येतात. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो इतकी ताकद वास्तूत आहे. ते पण तर एका ठिकाणी बसून जप करत होते ना. वसती इथं वास्तू. म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये आपल्याला जे शिकवलंय, आजोबा वास्तू, वडील वास्तू, चाइल्ड वास्तू, या 3 वस्तूंमध्ये काम होतं आणि हे प्रखर अनुभवायला येतं.